पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजे ज्या स्त्रियांना पिरियड्स रेग्युलर येत नाही, अंडाशयामध्ये अंडे आणून सुद्धा अंडे फुटत नाही, अशा आजाराला आपण पीसीओडी म्हणतो। आणि पीसीओडीमुळे आजकाल खूप समस्या होत आहे, जसं रेग्युलर संबंध असून, रेग्युलर पिरियड्स असून किंवा इररेग्युलर पिरियड्स असून प्रेग्नन्सी राहत नाही। कारण प्रेग्नन्सी राहण्यासाठी अंडाशयातून फुटलेला जो ओव्हम आहे त्याची साईज नॉर्मल असायला हवी आणि पीसीओडी मध्ये नेमकं तेच होत नाही। एक तर अंडाशयाची साईज बारीक राहून जाते किंवा अंडच फुटत नाही किंवा अंडाशयाची साईज मोठी होऊन जाते आणि यासाठी हार्मोनल थेरपी आणि बरेचसे औषध उपचार उपलब्ध आहे, तरी सुद्धा पेशंट्सला आराम मिळत नाही। 2-4 महिने गेल्यानंतर पहिल्यासारखाच त्रास सुरू होऊन जातो, पिरियड्स इररेग्युलर होऊन जातात आणि प्रेग्नन्सी राहत नाही। त्यामुळे पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असलेल्या स्त्रियांनी औषध उपचारासोबतच काही पथ्य पाळणं खूप महत्त्वाचं आहे। पीसीओडी असलेल्या स्त्रियांनी कमीत कमी ग्लुटेन असलेले धान्य खावे आणि ग्लुटेन हे जास्त कशामध्ये असतं तर मैद्यामध्ये आणि गव्हामध्ये असतं आणि रोज आपण गव्हाच्या पोळ्या आणि मैद्याचे पदार्थ खातो, जसं ब्रेड, बिस्किट वगैरे। तर ज्या स्त्रियांना पीसीओडीचा त्रास आहे यांनी याचे अल्टरनेटिव्ह खायला पाहिजे। अल्टरनेटिव्ह म्हणजे कमीत कमी ग्लुटेन असलेले धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या पदार्थामध्ये कमीत कमी ग्लुटेन आहे। त्याचबरोबर ज्या स्त्रियांना पीसीओडीचा त्रास आहे त्यांनी दुधाचे पदार्थ अजिबात खाऊ नये, कारण दुधामुळे बॉडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट होतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट झालं तर अजून हार्मोनल इम्बॅलन्स होऊन पीसीओडीचा त्रास अजून वाढतो। ज्या स्त्रियांना पीसीओडीचा त्रास आहे त्यांनी सॉल्ट आणि शुगर युक्त असलेले पदार्थ कमीत कमी खावे, जसं रोजच्या आहारामध्ये सॉल्ट आणि शुगर म्हणजे चहा वगैरे सारखे जे पदार्थ आहेत ते कमीत कमी खा, ज्यामुळे पीसीओडीचा त्रास लवकर कमी होतो। त्याबरोबर फास्ट फूडमुळे पीसीओडीचा त्रास अजून वाढतो। तसंच पीसीओडी असलेल्या स्त्रियांनी ऑइल असलेले पदार्थ कमी खावे, खास करून रिफाइंड ऑइल। यामध्ये पाम ऑइल असतं आणि पाम ऑइल हे पीसीओडीला वाढवतं। तर ज्या स्त्रियांना पीसीओडीचा त्रास आहे त्यांनी हे पथ्य पाळाच आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा।